माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज मी त्यांना प्रथम शासनाच्या वतीने अभिवादन करतो। आणि त्यांनी सामाजिक राजकीय या भारत देशाच्या पूर्ण जडणघडणीमध्ये जे काही आज आपण पाहतो लोकशाहीमध्ये पूर्ण जगामध्ये खूप स्थित्यंतर आलेले आहे, परंतु आज आपला ढाचा राज्यघटना तेवढा स्ट्रॉंग आहे आणि तो जर कशामुळे असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच असेल। त्यांनी त्यावेळेस सामाजिक राजकीय वेगवेगळ्या सगळ्या अंगाने आपल्या पूर्ण देशाचा अभ्यास करून जगाचा अभ्यास करून माझ्या भारत देशाला सर्व समाज जो काही वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेला आहे तो कसा पुढे बांधून राहील आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्क आणि सर्वात महत्त्वाचं की माणूस म्हणून पृथ्वी तलावर तो आल्यानंतर त्याला माणूस म्हणून शेवट त्याचं आयुष्य जगता आलं पाहिजे, याच्यासाठीच त्यांनी आपल्याला ही राज्यघटना दिली आणि त्याच्यावरच आपला देश आज पूर्णपणे तरलेला आहे। आणि कुणीही त्या राज्यघटनेच्या एकाही ज्या सामाजिक कलमा आहेत त्या कलमाला कुणी हात लावू शकत नाही, कारण एवढी महागाई आपल्या एवढी मोठी लोकसंख्या आणि एवढे सगळे जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदाने नांदत आहेत। पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला ते विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या तालुक्याचे प्रशासकीय विभागीय अधिकारी सन्माननीय प्रांताधिकारी अनिल दौंडे साहेब आज आवर्जून या अभिवादन सभेत उपस्थित राहिले। प्रथमतः त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार मानून त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये मी आधीच काही बोलणार नाही आहे, फक्त मी तुम्हाला एवढंच संपूर्ण खेड तालुक्यातील बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील सर्व भाविकांच्या वतीने सर्व जनसैनिकांच्या वतीने एकच विनंती करत की संपूर्ण जागा आदरणीय बापूसाहेब घुमटकर यांच्या पेट्रोल पंपापर्यंत आमची आहे। आम्ही अनेक वेळा निवेदनं वगैरे दिली, आम्ही अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या की जागा जी आहे ही संपूर्ण डोळस कुटुंबियांची जागा आहे। पूर्वीच्या काळामध्ये या डोळस कुटुंबियांचा इथं मसनवाटा म्हणजे पूर्वी दफनभूमी असायची, परंतु आता काही धनदांडक्या लोकांनी गुंडगिरी करणाऱ्या लोकांनी आजूबाजूला सगळं अतिक्रमण केलेलं आहे। मी साहेब तुम्हाला संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या वतीने एकच विनंती करतो की इथं भव्य दिव्य स्मारक व्हावं, कारण जसं क्रांतिकारकांचं स्मारक आहे ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, परंतु ज्या देशामध्ये मागासवर्गीय समाज राहत होता त्या देशामध्ये ज्या गुलामगिरीच्या व्यवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वांना स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार दिला, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे भव्य दिव्य व्हावं आणि आजूबाजूचं सर्व अतिक्रमण साहेब आपल्या काळामध्ये व्हावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो। आणि त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांचं स्मारक आम्हाला या ठिकाणी उभं करायचं आहे की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर हा देश चालतोय, तर ही विचारधारा आम्हाला या तालुक्यामधून रुजवायची आहे एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि सर्वांना मनपूर्वक हार्दिक आभार मानून मी थांबतो। जय भीम, जय बुद्ध।